मुलांना कळलंय हे? हो, मी सांगितलं रवीला. मग काय म्हणाला तो? काय बोलणार? मंगलाबाईंनी जामीन दिला असं कळल्यानंतर गप्पच राहिला. नाराज झाला थोडासा, काहीच नाही बोलला. ते जाऊ द्या ना. आपल्या रवीला मुलगी सांगून आली, काय करायचं? तुम्हीच बोलला होतात ना काकूचं 13वं झाल्यानंतर मुलगी बघूया म्हणून. हे बघ सावित्री, या बाबतीत तुला योग्य वाटेल ते तू कर. हा, म्हणजे तुला असं वाटलं की त्या मंडळींना आपल्या घरी बोलवून घ्यावं तर बोलवून घे. चालेल? हो चालेल ना, नक्की चालेल. बर, मी जरा शेतात जाऊन येतो. बरं, येणार आता दुपारी जेवायला का डबा पाठवून देऊ? नाही, डबा नको, मी येईन घरी. तर चहात थोडी साखर कमी घालत जा. हा, स्वतःला आवर. मी बर्बाद झालो. काही उरलं नाही माझ्या आयुष्यात. असं नको म्हणूस. हे तुझं लायसन्स सस्पेंड झालं म्हणजे कायमचं नाही. फक्त कोर्टाचा निकाल लागेपर्यंत तू मेडिकल प्रॅक्टिस करायची नाही, एवढंच आहे. एकदा का आपल्या बाजूने निकाल लागला ना. नाही लागणार हो आपल्या बाजूने निकाल. अरे अभि, असं का बोलतोयस तू? नाही, मला आता ना कळून चुकलंय. कोणाच्याही आशीर्वादाचं पाठबळ माझ्या मागे नाही आहे. तर अभिजित संपला. माझ्या बायकोने संपवलं मला. नाही अभि, यातून काहीतरी मार्ग निघेल. काय मार्ग निघणार आहे? काही नाही निघणार मार्ग. काहीच होऊ शकत. असा डिप्रेस होऊ नकोस यार. हे बघ, कोर्टाचा निकाल आपल्याच बाजूने लागणार. आणि मग मेडिकल काउन्सिल सस्पेन्शन ऑर्डर मागे घेईल. लगेच तू प्रॅक्टिस सुरू करू शकशील. अरे नाही, तुम्ही सगळेजण म्हणताय की कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागेल. नाही, तो लागेलही, पण एकदा का केस कोर्टात गेली की किती वर्ष लागतात माहिती आहे ना. केसचा निकाल आपल्या बाजूने लागेपर्यंत अभिजित म्हातारा झालेला असेल. नीला, एक शब्दही बोलू नकोस. केस लवकरात लवकर मिटवण्यासाठी मला तरी एकच मार्ग दिसतोय. कुणीतरी रेणू आणि तिच्या आईशी बोलून त्यांना समजावायला हवं.
मला न्याय मिळणारच नाहीये का? नाही अभि, तुला नक्की न्याय मिळणार. आणि खरा न्याय करणारा हा वर बसलेला आहे. तुला एक ना एक दिवस तो न्याय नक्की मिळवून देईल. प्राजक्ता, माझं रेणूवर प्रेम होतं म्हणून तू स्वतःच्या प्रेमाचा त्याग केलास. त्या बदल्यात काय मिळालं तुला? मला अभि, जेव्हा आपण कोणासाठी काही करतो ना, तेव्हा त्याच्या मोबदल्यात आपल्या पदरात काय पडेल याचा विचार नसतो करायचा. आज जरी तुला तुझ्या समोर अंधार दिसत असला तरी प्रत्येक अंधाराच्या मागे एक प्रकाश दडलेला असतो. अगं पण तो प्रकाश आपण मेल्यावर आपल्या प्रेतावर पडून काय उपयोग आहे का? अभि, पूर्वी मी खूप स्वप्नाळू होतो, पण रेणूशी लग्न केलं आणि सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला. आणि आता नव्याने स्वप्न बघायची हिंमत नाही राहिली माझ्यात. त्यामुळे प्रत्येक अंधाराच्या मागे प्रकाश दडलेला असतो असलं तत्वज्ञान नको पाजळूस. तर मरण येत नाही तोवर जगायचं, एवढीच मनाची तयारी केली मी. अभि, आणि हे मरण लवकरात लवकर यावं यासाठी उपाय पण शोधून ठेवलाय. काय उपाय शोधलास? अभि, काय करतोय? अभि, अरे हे सगळ्यावरती हा उपाय नाहीये. ऐक माझं. अभि, काय चाललंय? अभि, शिवाई, दारूच्या नशेत माणूस काय वाटेल ते करू शकतो हे नुसतं ऐकलं होतं, पण आता अभिमुळे त्याचा प्रत्ययही आला. अभिने अशा प्रकारे रेणूला मारायला नको. काय झालं? त्याचं डॉक्टरकीचं लायसन्स रद्दच झालं ना? लायसन्स रद्द झालेलं नाहीये, सस्पेंड झालंय ते. आणि सस्पेंड म्हणजे तात्पुरतं रद्द झालेलं आहे. रेणूने अभिवरचे केलेले आरोप खोटे आहे ते सिद्ध झालं ना की अभि त्याची मेडिकल प्रॅक्टिस पुन्हा सुरू करू शकेल. तरीही माझं म्हणणं असं आहे की अभिजितने रेणूला अशा प्रकारे मारायला नको होतं. तुला पुन्हा तेच सांगतोय मी, अभिने रेणूला मारलेलं नाहीये. पण ते अजून सिद्ध व्हायचंय, आणि ते सिद्ध होईपर्यंत तुमचा पुतण्या घरी बसून भजनच करणार आहे. त्याच्यापेक्षा मी तर म्हणते अभिजितने सरळ रेणूकडे जावं आणि तिची माफी मागावी. हे सगळं प्रकरण म्हणतेस का तू? त्याची प्रॅक्टिस तर सुरू होईल ना. बाबा, मी जरा जाऊन. तू कुठे चाललायस? रेणू वहिनीला भेटायला तिच्या घरी चाललोय. रेणूकडे? हो. खरं तर तिला वहिनी म्हणण्याची सुद्धा लाज वाटते मला, पण मी जाणार आहे तिच्या घरी. तिला आणि तिच्या आईला भेटणार आहे आणि तिला सांगणार आहे की तुम्ही जर का अभिला असाच त्रास देणार असाल ना तर आम्ही अजिबात शांत बसणार नाहीत म्हणून. तुषार थांब. नाही, तू तिकडे जाणार नाहीयेस. त्या चांगल्या बायका नाहीयेत रे. तुषार, साधी गोष्ट लक्षात घे. रेणूने स्वतःवर वार करून तसा खोटा आरोप अभिवर लावलेला आहे, म्हणजे कुठल्या थराला गेलेली मुलगी आहे लक्षात घे. तर काय, आणि तिची आई तर तिच्याहूनही ग्रेट आहे. हे बघ तुषार, तू तिथे जाऊन असं काहीतरी वाटेल ते बोललास तर त्या बायका तुला पोलिसात देतील. देऊ देत काही फरक नाही पडत, पण मी आता शांत बसणार नाहीये. अभिचे जे हाल चाललेत ना ते आता मला पाहवत नाहीये, कळलं ना? मी जातोय. तुषार, तू तिथे जाऊ नकोस. तुला माझी शपथ आहे बघ. आई, हॅलो. एवढा राग
डिस्टर्ब केलं का मी डॉक्टर अभिजितला? तू कशाला फोन केलायस? ओ माय गॉड, एक नवरा त्याच्या बायकोला विचारतो की कशासाठी फोन केला? मग अशा वेळी त्या बिचाऱ्या बायकोने काय करावं? आणि बिचारी बर बाबा, तू बिचारा. तुझं मेडिकल प्रॅक्टिसचं लायसन्स सस्पेंड झाल्याचं कळ. खूप वाईट वाटलं रे मला, म्हणून तुझं सांत्वन करायला फोन केलाय मी. असं रागवतोस काय? जे या मागे तुझा हात आहे? नाही रे सोना, या मागे माझा काहीही हात नाही. ही सगळी तुझ्या कर्माची फळं आहेत आणि ती तू भोगतोयस. माझा शाप होणार आहे तुला. माझ्या शापाने तू तीळ तीळ मरणारेस हे लक्षात ठेव. रेणू, मी तुला सोडणार नाही. अरे तू तर मला केव्हाच सोडलंयस रे, आणि म्हणूनच आज तुझ्यावर ही पाळी आहे. आता तुझं मेडिकल प्रॅक्टिसचं लायसन्स सस्पेंड झाल्यामुळे त्यामुळे त्या मॅडच्या प्राजक्ताबरोबर रोमॅन्स करायला तुझ्याकडे भरपूर वेळ. रेणू, रेणू फोन ठेव. हो हो, फोन ठेवणारच आहे मी. इतकी घाई कसली? ती मॅडच्या प्राजक्ता आता सुद्धा तुझ्या सोबतच आहे हे देखील मला माहिती आहे. मी समजू शकते तुमच्या दोघांचं काय काय चाललं असेल, पण जरा जपून. हा काय ना, तिच्या सभ्यतेचा बुरखा फाटून जाईल, तेव्हा जरा काळजी घे. रेणू, यू आर क्रॉसिंग द लिमिट. मी? अरे लिमिट तर तुम्ही दोघांनी केव्हाच क्रॉस केलंय. फक्त आता जरा त्याची काळजी घे म्हणजे झाला. रेणू, आय वॉर्न यू. तू फोन ठेव. फोन तर मी ठेवणारच आहे. इतकी घाई कसली रे? हे बघ, असा अधाशीपणा चांगला नाही. हा प्राजक्ता आता तुझीच आहे, तेव्हा जरा चवीने. रेणू, यू बिच. अभि, रेणू काय म्हणाली? प्राजक्ता, तू माझ्या बरोबर चल. कुठे? नाही, तू चल. अभि, अभि, कुठे जायचंय? तू आधी शांत हो. तुझी मनस्थिती ठीक नाही. हे बघ, तू माझ्या बरोबर येणार आहेस की नाही? हो की नाही? नाही. नाही ना? अभि, चालतो. ती बाट माझ्याकडे दे. ऐक अभि, सोडते. अभि, अभि,
ए अभि, ए अभि, नाना हा काय झालं हो? कोणाला शोधताय तुम्ही? नाही अभि त्याच्या रूम मध्ये नाहीये, म्हटलं प्राजक्ताला विचारूया कुठे आहे ते. नाही पण प्राजक्ताही तिच्या रूम मध्ये नाहीये. कुठे गेली? मला काय माहिती, मी त्या दोघांना घराबाहेर जाताना पाहिलं म्हणून तुम्हाला सांग. कुठे गेली काय सांगितलं का त्यांनी तुला? मला कशाला सांगतील? अगं पण कुठे चाललंय तू विचारायचंच नाहीस का त्यांना? छे, मी कशाला विचारू? मी आपलं त्या दोघांना बाहेर जाताना बघितलं, म्हटलं तुम्हाला सांगा. कुठे गेले असतील? यांना सांगून जायला काय होतं? नाना तुम्ही माझ्यावर का चिडताय? माझा काय दोष आहे यात? मी सांगितलं का त्या दोघांना हातात हात घालून बाहेर जायला? अभिजितचं लायसन्स सस्पेंड झालंय, डोकं ठिकाणावर नाहीये त्याचं, त्यात घरात बायको नाहीये, दुसरं काय असणार रिकाम्या डोक्यात? प्राजक्ताला घेऊन गेला असेल बाहेर प्रेमाची चाळी करायला. नीला, तू काय बोलतेस? तुझं तुला कळतंय का? नाना काय चुकीचं बोलतेय मी? तुम्ही तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधून घेतली असेल, पण मी नाही. आणि हे सगळं ना तुमच्यामुळेच घडतंय. तुम्ही जर प्राजक्ताला घरात आणली नसती तर हे सगळं घडलंच नसतं. आज प्राजक्ता आपल्या घरात आल्यामुळे आपलं घर उद्ध्वस्त होतंय. अभिजितच्या आयुष्याची राख रांगोळी होतीये. पुढे मागे आणखीन काही भलतं सलतं घडलं ना तर दुसऱ्यांना दोष देऊ नका, कारण सगळा दोष हा तुमचाच आहे.